क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त वाशिम शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये भव्य रांगोळी स्पर्धा, बाईक रॅली, समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचा समावेशही आहे। महात्मा फुले यांच्या पुतळ्या परिसरामध्ये आकर्षक सजावटही करण्यात आली। चांदवडच्या नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कला शिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटन करत अभिवादन केले। त्यांनी शाळेच्या दर्शनी फलकावरती रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटून विनम्र अभिवादन करण्यात आले। सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेमध्ये जाऊन संबंधित शिक्षकाला घेराव घातला। चिंचखेडा येथील शाळेतील शिक्षक अण्णा बदर हे नियमितपणे शाळेमध्ये येत नसल्याची तक्रारही ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येते। नाशिकच्या मनमाड नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या सभेमध्ये शहर विकासाच्या संदर्भामध्ये विविध विषयांवरती चर्चा करून निर्णय घेण्यात आले। वसमत येथील तहसीलदार शारदा दळवी यांच्या निलंबनानंतर तहसील कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। कार्यकर्त्यांनी त्यांच्या आंदोलनाचं यश मानत काही भावना सुद्धा व्यक्त केल्या। डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस स्टेशन इथं समन्वय बैठक संपन्न झाली। मिरवणुकीसाठी शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली। अहिल्यानगर महानगरपालिकेनं प्रस्तावित केलेल्या पे अँड पार्क योजनेला एमजी रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी मात्र कडाडून विरोध केलेला आहे। रस्ता रुंदीकरणासाठी स्वतःच्या मालकीची जागा विनामोबदला देऊनही आता त्याच जागेवरती पार्किंग शुल्क आकारणं अन्यायकारक असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। अहिल्यानगरमध्ये शांतता भंग करणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाजानं नागरिकांना धडकी भरवणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये तब्बल 705 सायलेन्सर जप्त करून ते रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील पाटस हद्दीमध्ये 2019ला सरकारी कामामध्ये अडथळा आणि पोलिसांवरती हल्ला केल्याप्रकरणी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने 2 आरोपींना 2 वर्षांची शिक्षा आणि कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे। यामध्ये आरोपी रामाला दोषी ठरवत 5,000चा दंड सुद्धा ठोठावण्यात आला। धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग रुग्ण कक्षाला अचानकपणे भेट देऊन पाहणी केली। या कक्षाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी गांभीर्याने दखल घेत थेट भेट दिली। पाहणी दरम्यान काही जिल्हाधिकारी कर्मचारी अनुपस्थित राहिल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर उमटवला। लातूरच्या वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकामध्ये मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असल्याचं दिसून आलं। उन्हाळ्यामध्ये प्रवाशांना पिण्याचं पाणी आणि निवारा शेड नाहीये। प्लॅटफॉर्मची उंची अत्यंत कमी असल्यानं वृद्ध आणि दिव्यांगांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे सुविधा देण्याची मागणी प्रवाशांनी केली। शासनाच्या निर्देशानुसार धुळ्यामध्ये मका आणि ज्वारी खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीसाठीची नोंदणी केली। लातूर स्त्रीरोग तज्ञ संघटन आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून 1000 नवजात बालकांना ड्रेस किटचं वाटप करण्यात आलं। विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त, उपजिल्हाधिकारी, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती सुद्धा होती। नांदेड शहरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत। शहरामध्ये सर्वच भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले असले त्यामुळे नागरिकांनी या परिस्थितीमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं। त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन सुद्धा प्रशासनाने केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त धुळे शहरातील पेठ भागामध्ये हिंदू एकत्र चौक इथं हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनाला प्रसाद धर्माधिकारी आणि हर्षुताई ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती।